आम्हाला तर कारण माहीत नाही हे आंब का गळायला लागल्यात. तर तुम्हाला जर कारण माहीत असेल तर नक्की सांगा काय कारण आहे आंब गळायची. सगळी आहे का आंब किती गळाले कळलं ना आम्हाला कुठं आले आहे ना. एकदम रस्ता चुकला आम्ही भयानक. आणि आमचं आता तर दूर दूर पण काय दिसत नाही. रोड दिसत आणि डोंगर दिसायला आले. आता इथं बैल आहेत म्हशीवाले आहेत त्यांना आम्ही जरा विचारणार आहे पत्ता की आम्ही कुठं आलो आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे. तर गाईज गहू निघलेला आहे फायनली. बाप बघा गाईज शेतातला कांदा बघ केवढा मोठा आहे. अरे एवढा मोठा एक कांदा. दिल देख देख दिल देख देख दिल देख देख दिल देने वालों दिल देना सीखो जी. आम्ही इकडे लवकर तुला मागं नाचायचं सगळ्यांना बॅकग्राऊंडला नाचायचं आहे आणि ती गाणणार हे ओ माई बदलू हात ना कालू. तर गाईज बघा आपला रोबोट आहे ना. रोबोटला आठवड्यातनं एकदा नाहीतर एका 15 दिवसातनं एकदा आपल्या केस वगैरे अडकले असतात ते काढायला लागतं. सो आता हे मॉप पॅड वगैरे काढून इथे केस वगैरे अडकलेलं स्वच्छ केलं मी आता. आणि याच्या खाली पण केस कुठं अडकले असले तर काढायचे. जास्त अडकत नाहीत पण अडकलेले काढायचे. आता हे मॉप पॅड मी इथं सगळं झालंय क्लीन. आता ह्याला लावून टाकतो. व्यान तस हात लावायचा नाही का मॉप लावायचं नाही. हे काय असतं रे करता आता दाखवू का तुला. हा हे हातच लावलाय. हे आपाप कचरा काढते याचा डस्ट सगळं आपाप घेते त्याच्यात. आता फक्त आपण खाली केस अडकलेला तीच करा. आता मी परत पाठवतो त्याला. ती आज जाणार थांब 2 मिनटं. त्याच्या आधी पहिलं पाणी वेस्टेज पाणी आणि हे भरणार हे ओतणार त्यामुळं जागा होत नाही. हे आता हे इन्स्टॉल झालेलं आहे पाणी पिणी त्याला लावतो. त्याला पहिला कपडा कुठे गेला कपड्यानं पुसून घेतो वरनं. आता कपड्यानं मी याला पुसतो गाई. हे आपलं घर पुसते त्यालाही स्वच्छ ठेवलं पाहिजे. तिथे पुढे सेन्सर आहे. हे सेन्सर जर धुळा जर झाला असला तर सांगतोय ती सेन्सर क्लीन करा. हे सेन्सर आज गरमागरम नाश्त्यामध्ये आहे बेसनची पोळी. सो आम्हाला सगळ्यांनाच आवडते आणि आता गरम गरम बनवायला आणणार नाही इथं बेसनची पोळी. हिला ते जाव हार्ड करा हार्ड काही की हार्ड आत्ताच केलं इथं मम्मी गाई शेतात जायची तयार करायला. आज गहू काढायचे त्यामुळे शेतात ते टिफिन घेऊन चालल्या. दही नेणार आहे की तेल चटणी चपाती पाण्यात ठेव गेला तेल चटणी चपाती का नाही पोट भरलेलं असते पण 5 वाजता भूक लागते. 4 वाजता 5 वाजता तेव्हा खायचं. बरोबर. आता इथं माझ्यासाठी सरप्राईज आहे गाईज. सरप्राईज बघा नाही ते ना त्या दिल देखे देखो दिल देख देखो दिल देख देखो दिल देखे देखो दिल देने वालों दिल देना सीखो जी. दिल देने वालों दिल देना सीखो जी. दिल देखे देखो इथं बनणार आहे दिल. बनला की क्या आवाज मधलं तीर पाहिजे काय तीर नको पहिला मधलं तर भर फास्ट. तीर तर देऊ दे. बापरे तिरा आहे तो ते जंगली तीर आहे जंगल मधला मोठा. आणि दिल बी तसाच आहे मोठा लाग. दिल बनाय दिल दिल बनवलंय बघा. आणि तीर मारलाय का दिल स्वतःमध्ये घेतलाय काय सांग झालं तुमचं खायला मजा येणार आहे. गरम गरम खाऊन घ्या आणि मग लागलं कामाला. काय कुठलं पडलं का कळशी पडली
बापरे वारं वादळ सुरू झाला आता. तू भेलेस का एकदम? मी पळत आलो की एवढं वारं वादळ सुरू. तर काय जी बघा कळशी पडली आणि वारं वादळामुळं कळशी पडली. सिया पूर्ण एकदम दरवाजा उघडला फास्ट. लय मोठं वारं आलं तर आता ह्यात धुवायला पाहिजे. मम्मी राहू दे नाही मान्य तर सिया अभ्यास करायला बघा इथं स्टडी करत बसले इथं बाहेर टेबलवर. वारं वादळ आलं मग कडी उघडली जोरात. मी आतनं पळत आलो. येस या हे दगड ठेव खाली दगड पडली बाहेर. पाणी असले किती बसते इकडं 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 इकडं. दगड ते इथं ठेवायचा ग दिसलं नाही पाहिजे ह्यांना. ये करायचे बघा स्टडी करत बसल्या इथं. वारं वादळ आल्या पहिली. बाप बघा काय शेतातला कांदा बघ केवढा मोठा आहे. अरे एवढा मोठा एक कांदा. हे बघा शेतात लावला होता आज तोडून आणले. कांदा संपली होती म्हणून 5च्या 5 कांद्याचा कांदा आहे ना. व्यान किती मोठा आहे. हे थोडं लसूण कांदा थोडा काय परत बोल काय आणि हा तर हे थोडेच लावले होते अजून अजून आम्ही लावणार आहे आता. हे गहू निघाल्यानंतर मग पाईपचं काम सुरू आहे बघा गाईज इथं. हा असं धरा ते आतच घ्या गाईज. बघा ह्या वर्षी आंब लागल्यात आणि हे आंब बघा किती गळल्यात. एवढे आंब गळल्यात खाली बघा मोठे मोठे आंब गळायला लागल्यात. तर आम्हाला तर कारण माहीत नाही हे आंब का गळायला लागल्यात. तर तुम्हाला जर कारण माहीत असेल तर नक्की सांगा काय कारण आहे आंब गळायची. सगळी आहे का आंब किती गळाले बघा पडले इथं पण. खायला काय बनवलेस. काढा बनवायला अरे देवा काढा बनवला. कोणाला खोकला झालाय. सियाला सिया बाळाला बरं नाही आहे खोकला आलाय त्यामुळं हा चोरान बघला की गल्ला गायब केला. आपण तिकडे बघूच तर मी हात बसतो बघू रे बघ की आकर दाखव. एवढा गोळा खाल बघा अक्का खाली ए तुला विचार पकड पकड झालं. आता आमचं शूट झाले काय. आम्ही तर माझं खोकला जायचे बाबा ब्लॅक करत होता आणि तोपर्यंत गुळचा डायला उचलला मोठं मोठं एवढा आणि तडकलं. अगर खावायचं नाही रे असं हे करायचं. कैसे जीऊंगा मैं तेरे बाबा. ओ माय बद्रू येणे बद्रू ए ओ माय बद्रू डान्स घ्या. हे आम्ही इकडे लवकर तुला मागं नाचायचं सगळ्यांना बॅकग्राऊंडला नाचायचं आहे आणि ती गाणला ए ओ माय बद्रू हात ना कालू जा मागणं आणि स्टार्ट म्हणल्यावर या बाप्पा. हे काय खजाना गावला काय हार्दिक पांड्याची वॉच ओरिजिनल वॉच आहे. हो कुठलेली सोनाटा बघू. बापरे हे बघा गाईस वॉच गावली. कसं उचललास तू. आणि इथं बघा हे बघा लय मोठा आजगर गेला इथून. होय की इथं आजगरचं हो आजगर टायर नसतं पाय ओढत. हे काय सोनाटाची ओरिजिनल आहे. बघ बरं रिपेअर होत्या. होत्या का रिपेअर. प्रतीकचा चान्स लागलेला आहे. प्रतीकच्या आयटम साठी जुळणी झालेली आहे. तो वढावाचा सीन घेऊन आलो आणि आता आम्ही हरवलो इथं. आम्ही रस्ता बोलला इथं काहीच हे बघा कळण ना आम्हाला कुठं आलो आहे ना. एकदम रस्ता चुकला आम्ही भयानक. आणि आमचं आता तर दूर दूर पण काय दिसत नाही. रोड दिसत आणि डोंगर दिसायला आले. आता इथं बैल आहेत म्हशीवाले आहेत त्यांना आम्ही जरा विचारणार आहे पत्ता की आम्ही कुठं आलो आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे. हे प्रतीक बड्डे गिफ्ट आहे घे तुझ्यासाठी. हे घे बड्डे गिफ्ट नाही म्हणाय नसते. आई इथं काय बोलू तर गायच आता आम्ही आलोय बा शेतात. सियाव्यांवर खाली खाली यायचं नाही अजिबात. थांब 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 हा हा थांब थांब हेच सगळं काढून झालं गहू. सगळं गहू काढून झालेलं आहे गाईस इथं.
काहीच आता आलो, लस्सी पिली. पहिला येताना लस्सी घेऊन आलो, मम्मी त्यांना सगळ्यांना लस्सी दिली, लस्सी पिली. आल्या इथं सिया व्यानला सांगितलं का बसून खेळा इथं तुम्ही. आणि आता इथं गहू सगळं पप्पा मम्मी हे सगळं गहू आता थोड्याच वेळात संपणार आहे. तर गाईज गहू निघलेला आहे फायनली. फायनली झालेलं आहे गहू काढून. आणि गाईज तुम्हाला सांगतो आपले इकडच्या पट्ट्यात हरभरा लावलेला आणि इकडे गहू लावलेलं लास्ट इयरला. पण ह्या वर्षी आम्ही काय केलं तर सगळंच गहू लावलेलं. तर 200 किलो गहू निघलं आता आपलं मस्तपैकी. झालं बरं झालं, म्हणजे खायापुरतं जरी घरी झालं तर बास आहे, आम्हाला विकायला काय लागत नाही. आणि हां खायापुरतं झालं आम्हा सगळ्यांना. तर आता मशीन आली सगळी काढून मुंबईला, मशीनने काढून 6 महिने जाते. हां तर 6 महिने आम्हाला ती जाते. कारण त्यानंतर मग विकत आणायचं काय आम्हाला. फक्त कसं आहे घरचं शेतातलं गहू खायची मजा आहे ती वेगळीच मजा आहे, आणि स्वतःच्या शेतातलं. सो 200 किलो गहू निघलेला आहे. एवढे दिवस लावले, एवढे दिवस पप्पा मम्मीने मेहनत केलेला फायदा झाला. आज आम्ही आलो होतो शेवटी काढायसाठी. मग थोडं उचलून पेंड्या वगैरे बांधून ठेवल्या कट करून मम्मी त्यांनी. तर आम्ही गव्हाच्या मशीनमध्ये टाकायसाठी त्यांनी मदत केली आणि गहू निघून पोती आता गाडीत भरल्यात. ज्या ज्या झाडाला पाणी मारलं नव्हतं त्याला पाणी मारावले आणि त्यानंतर घरी जाणार आहे. सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहू द्या. बाय गाईज.